ओके ठीक है. So let's start with distant hybridization. So first, hybridization is a technique of crossing between two genetically dissimilar parents. Okay, त्याला आपण म्हणतो hybridization. So what is a distant hybridization? So hybridization between individuals from different species belonging to the same genus, that is interspecific hybridization. जर सेम जीनस असेल आणि वेगवेगळ्या स्पेसीज असतील तो इन बिटवीन टू स्पेसीज असते त्यामुळे आपण म्हणतो त्याला इंटर स्पेसिफिक. ठीक आहे. इफ इन बिटवीन टू जेंडर असेल तर त्याला आपण म्हणतो सेम फॅमिलीचे दोन वेगवेगळे जीनस असतील तर त्याला म्हणतो इंटरजेनरिक हायब्रिडायझेशन. सो हायब्रिडायझेशन, डिस्टंट हायब्रिडायझेशन is hybridization between individuals from different species belonging to same genus, that is interspecific hybridization, or two different genera of same family, that is intergeneric hybridization, is termed as a distant hybridization. And such crosses are known as a distant or wide crosses. या डिस्टंट हायब्रिडायझेशनला वाईड हायब्रिडायझेशन असंही म्हटलं जातं. कन्फ्युज होऊ नका, कन्सेप्ट एकच आहे. डिस्टंट मीन्स अ डिस्टंटली रिलेटेड और वाइड मीन्स अ वाइडली रिलेटेड स्पेसीज. सो क्रॉसिंग इन बिटवीन वाइडली और डिस्टंटली स्पेसीज रिलेटेड स्पेसीज त्याला आपण म्हणतो डिस्टंट क्रॉसेस किंवा वाइड क्रॉसेस. सो these become individuals used for the hybridization in such cases are taxonomically more distantly related than different variety from the same species. Okay, so these cross among these species are particularly these species are taxonomically are distantly related. So firstly, first interspecific hybridization is did by this scientist Thomas Fetzer in 1717. So first interspecific hybridization हे त्यांनी केलेलं होतं थॉमस फेअरचाइल्डला 1717 ला. सो ही द फर्स्ट ऑथेंटिक रेकॉर्ड ऑफ डिस्टंट हायब्रिडेशन फॉर द क्रॉप इम्प्रूव्हमेंट इज द प्रोडक्शन ऑफ हायब्रिड बिटवीन कार्नेशन अँड स्वीट विलियम. ओके, सो कार्नेशन जो कार्नेशन आणि स्वीट विलियम बरोबर क्रॉस केलेला होता. ठीक आहे, तर तो हा इंटरस्पेसिफिक क्रॉस होता. ठीक आहे, म्हणजे काय त्याचं जे बॉटॅनिकल नेम आहे ते बघा, डायंथस कॅरोफायलस अँड डायंथस बार्बेटस. डायंथस हा जीनस आहे, कॅरोफायलस आणि बार्बेटस हा स्पेसिस आहे. सो इंटरस्पेसिफिक जे काय हायब्रिडायझेशन केलेलं होतं हे थॉमस फेअरचाइल्ड यांनी केलेलं होतं इन 1717. ओके, सो दिस इज द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ डिस्टंट हायब्रिडायझेशन फॉर द क्रॉप इम्प्रूव्हमेंट. Then next, Karpenjenko in 1928. So an interesting intergeneric hybrid. So intergeneric means in between two genera. हा hybrid ह्यांनी तयार केलं होतं. So it is a Raphanobrassica. So radish crossed with a particular rye or mori or brassica species. So he produces a Raphanobrassica cross. Kunikela Karpenjenko in 1928. Then again Rimpu in 1890. He produces the first intergeneric hybrid, that is triticale, which have greater potential than Raphanobrassica. Okay, so Rimpu ने जे क्रॉस केलेला होता, ठीक आहे, ह्याला ट्रिटिकल म्हटलं जातं. ट्रिटिकल हा बीट इंटू राय हा क्रॉस होता. ठीक आहे, जो काय क्रॉस आहे हा इंटरजेनरिक क्रॉस आहे, कारण की ट्रिटिकल आणि जे काय ट्रिटिकल जे तयार झालेलं आहे हे बीट जे काय आहे पूर्णपणे टॅक्झॉनॉमिकली डिफरंट आहे आणि राय जी काय टॅक्झॉनॉमिकली बीट पेक्षा वेगवेगळी डिफरंट आहे आणि त्याचं जे काय आउटपुट होतं ते ऍज अ ट्रिटिकल म्हणून ते आहे. ठीक आहे, सो रिपो प्रोड्युसेस दिस ट्रिटिकल which is crossed in between wheat into rye. Okay, so what is interspecific hybridization? So with the
इन बिटवीन टू डिफरंट स्पेसिस जे काही क्रॉसिंग होतं, जे हायब्रिडेशन होतं त्याला म्हणतो आपण इंटरस्पेसिफिक हायब्रिडेशन. फॉर एक्झाम्पल नेरिका विच इज अन अपलँड राईस फॉर आफ्रिका. अपलँड राईस, ओके, आणि सबमर्ज्ड राईस असे दोन टाइप आहेत. सबमर्ज्ड म्हणजे जे पूर्णपणे अनएरोबिक कंडिशनला राईस असतं त्याला म्हणतो आपण अनएरोबिक आणि एरोबिक. एरोबिक म्हणजे पूर्णपणे पाणी आणि हवा असं असेल त्याला म्हणतो आपण एरोबिक, जिथं हवा प्रेझेंट आहे, जे अपलँड जो करायचं असतो त्याला. सबमर्ज म्हणजे काय, तर जिथे पूर्णपणे वॉटरलॉक कंडिशन असते त्याला म्हणतो आपण सबमर्ज. असे दोन टाइप आहे. सो इंटरस्पेसिफिक हायब्रिडेशनचं एक्झाम्पल आहे नेरिका विच इज अन अपलँड राईस फॉर आफ्रिका. काही नेटचं प्रॉब्लेम आहे. ओके, स्लाइड दिसते सगळ्यांना. So interspecific hybridization, particular orange satavi, that is Asian upland rice, which is non-shattering resistance to logging, particular high yielding potential, which is crossed with the drought tolerant species, which is Oryza glabrima, that is African rice. So Nerica rice combines the best of both species, that is species of Asian upland rice and African rice, which will produces a Nerica, which is an upland rice for particular Africa region. ठीक है. So this is the photographs of African rice, Nerica rice, and particular Asian rice. So Nerica is a cross of this African and Asian rice. So in next, intergeneric process. So intergeneric means in between two different genus. Okay. So जो काही क्रॉस आहे तो आहे intergeneric cross. So critical a particular a new cereal created in a lab. So critical is a cross, that is intergeneric cross between a wheat and rye, was produced by the embryo rescue of the product of fertilization and a chemically induced doubling of the chromosomes. So हा कसा तयार केला होता ट्रिटिकल, wheat into rye क्रॉस केल्यानंतर, ठीक आहे, जे काय आफ्टर फर्टिलायझेशन जे काय एम्ब्रियोज होते हे कलेक्ट केल्या आणि ते एम्ब्रियो कलेक्ट करून ते आर्टिफिशियल मीडियावरती ग्रो केले. ठीक आहे, आणि तिथे त्याचं पुन्हा आर्टिफिशियल मीडियावरती ते ग्रो केल्यानंतर त्याचं पुन्हा क्रोमोझोम डबलिंग केलं. ठीक आहे, कोल्चिसिन ट्रीटमेंट देऊन क्रोमोझोम डबलिंग करता येतं, म्हणजे 7चा क्रोमोझोम 14 करता येईल, 14चा 28 करता येतो. ठीक आहे, त्याला कोल्चिसिन केमिकल आहे, कोल्चिसिन, COLCHINE, कोल्चिसिन हे केमिकल आहे जे की क्रोमोझोम डबलिंग साठी यूज केलं जातं. ठीक आहे, तर त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचं हॅप्लॉइडचं डिप्लॉइड स्पेसिस ही क्रिटिकल बनलेली आहे. ठीक आहे, तर हे इंटरजेनिक प्रोसेसचं एक्झाम्पल आहे. So the embryo rescue become necessary when the fertile offspring is never produced by an interspecific cross. जेव्हा फर्टाईल ऑफस्प्रिंग हे तयारच होत नसतं, म्हणजे काय, पॉलिनेशन झालं, पॉलिनेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन पण झालं, पण फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे काही ऑफस्प्रिंग आहे हे आयदर तिथेच व्हॅनिश होऊन जात असेल, त्याची पुढे प्रोजेनी जात नसेल, तर अशा वेळी एम्ब्रियो रेस्क्यू म्हणजे एम्ब्रियो हा डिसेक्ट आउट केला जातो त्या प्लांट पासून आणि तो आर्टिफिशियल मीडियावरती ग्रो केला जातो आणि आर्टिफिशियल मीडियावरती त्याचं होल प्लांट मध्ये पुन्हा कन्व्हर्जन केलं जातं आणि ते कन्व्हर्जन करताना त्याला जर हॅप्लॉइड असेल ते पोर्टबल तर त्याला कोल्चिसिन ट्रीटमेंट देऊन त्याला डिप्लॉइड केलं जातं. ठीक आहे, डिप्लॉइड म्हणजे टू सेट ऑफ क्रोमोझोम त्याला म्हणतो डिप्लॉइड. सिंगल असेल किंवा मोनोप्लॉइड असेल तर सिंगल क्रोमोझोमचं सेट आणि जो काय बेसिक क्रोमोझोम असतो ज्याला आपण म्हणतो इप्लॉइड. ठीक आहे, जे की हॅप्लॉइड म्हणतो. हा हॅप्लॉइड क्रोमोझोम म्हणजे हा बेसिक क्रोमोझोम नंबर असतो कुठल्याही स्पेसचा किंवा कुठल्याही ऑर्गॅनिझमचा जो काही बेसिक क्रोमोझोम असतो तो असतो हॅप्लॉइड. ठीक आहे, मग त्याचं हॅप्लॉइड असेल किंवा मोनोप्लॉइड असेल, डिप्लॉइड असेल, ट्रिप्लॉइड असेल किंवा टेट्राप्लॉइड किंवा काय हेक्साप्लॉइड असेल, तर डिपेंडिंग अपॉन त्या क्रॉपची कंडिशन म्हणजे कोणतं त्याला क्रोमोझोम
नंबर त्याला त्याच्या पर्टिक्युलर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रेझेंट असतात त्याप्रमाणे त्याचं पॉलिप्लॉइडी लेवल असते. तुम्हाला नेक्स्ट टॉपिक मध्ये मी हे एक्सप्लेन करून सांगेन डिप्लॉइडी म्हणजे पॉलिप्लॉइडी कंडिशन काय असते. ठीक आहे. सो पर्टिक्युलर जे काही इंटर ह्यामध्ये एकच लक्षात ठेवा, इंटर स्पेसिफिक जे काही हायब्रिडायझेशन आहे, ठीक आहे, इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन आणि इंटरजेनिक हायब्रिडायझेशन. मग आपण जे काही इंटर स्पेसिफिक हायब्रिडायझेशन बघितलेलं हे होतं नेरिकाचं एक्झाम्पल, आणि जे काय इंटरजेनिक हायब्रिडायझेशन आहे त्याचं एक्झाम्पल क्रिटिकल आहे. हे बघा वरती एक्झाम्पल दाखवलेलं आहे, जे स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसत नसेल एक मिनिट, नीट गेलेलं आहे. कनेक्ट करतो मी. जे काही इंटरेस्ट जेनरिक जे काही एक्झाम्पल होतं ते होतं क्रिटिकलचं वीट इंटू राईट. ओके. ओके, दिसते स्क्रीन? तर हे जे अप साइडला एकदम टॉपला आहे ते बीटचं जे काय पॅनिकल स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, स्पाइक आहे, ठीक आहे, हा बीटचा आहे जो अप साइडला एकदम. जो बेसमेंटला आहे हा राईटचा आहे, ठीक आहे. आणि जे आहे टूल लाईन जे काय हे क्रिटिकल आहे, ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर आहे क्रिटिकलचं. बीटचं बीट केल्यानंतर हे क्रिटिकल हे उत्पन्न होतं. हे बऱ्यापैकी बेवरेज सिस्टम, बेवरेज इंडस्ट्रीला हे क्रिटिकल, ठीक आहे. सो इंटरस्पेसिफिक कॉम्बिनेशन ऑफ wheat and rye that produces hexaploid and octopied critical. That is a cross between a rye into a bread wheat. That is a sickle cereal into a triticum mestoium rye, which is a diploid sporophytic. That is a 14 chromosome number is 14, which is a diploid, which having a haploid chromosome number is 7, which is a basic chromosome number. Okay. Then bread wheat having a hexaploid condition means basic chromosome number त्याचा 7 आहे. 7 गुणिले hexaploid means 6. 7 into 6 42. ओके. सो जे काय बीट बरोबर क्रॉसिंग करताना रायचं, ठीक आहे, राय इंटू बीट असं क्रॉसिंग करताना जे काही ऑक्टोप्लाइड, ठीक आहे, ऑक्टोप्लाइड पर्टिक्युलर क्रिटिकल तयार केलं जातं त्यावेळेस जो काही क्रोमोझोम नंबर आहे हा ट्रिप्लॉइड गॅमेट हा त्याचा यूज केला जातो. बेसिक जो काही येतो
मेल आणि फिमेल पॅरेंट यांच्यामधून हाफ क्रोमोझोम हा त्याच्या F1 हायब्रिड मध्ये जातो. ठीक आहे. त्यामुळे जो काय राहायचा आहे हाफ क्रोमोझोम नंबर 7 आणि जो काय ब्रेडविथचा हाफ क्रोमोझोम नंबर जो काय 21 येतो, जे की ट्रिप्लॉइड असतो. ठीक आहे. सो 7 + 21 = 28 विच इज अ क्रिटिकल. तर जो काय क्रोमोझोम नंबर आहे हा ऑक्टोप्लॅट झालेला आहे. आणि 28 चा जो काय आहे कोल्चिसिन ट्रीटमेंट दिल्यानंतर क्रोमोझोम डबलिंग होतं. ठीक आहे. क्रोमोझोम डबलिंग झाल्यानंतर त्याचं जे काय आहे ते टोटल ऑक्टोप्लॅड ही स्पेसिस तयार होते, जी की 8N 8 × 6 56 टोटल क्रिटिकलचा क्रोमोझोम नंबर हा केला जातो. ठीक आहे. सो पर्टिक्युलर ऑक्टोप्लॉइड किंवा जे काय टेट्राप्लॉइड हा क्रिटिकल असते. ठीक आहे. बेसिकली क्रिटिकल जे काय टेट्राप्लॉइड आहे ते कोल्चिसिन ट्रीटमेंट का द्यावी लागते, तर टेट्राप्लॉइड कंडिशनला जे काही क्रिटिकल आहे हे फर्टिलाइज म्हणजे फर्टल सीड्स हे तयार करू शकत नाही क्रिटिकल. त्यामुळे त्याचं जे काही क्रोमोझोम डबलिंग कोल्चिसिन ट्रीटमेंट थ्रू करून त्याचं जे काही ऑक्टोप्लॉइड स्पेसिस ही तयार केली जाते. ठीक आहे. तर हे झालं ब्रेड वीट, जी की क्रिटिकम एस्टिवम बरोबर क्रॉसिंग केल्यानंतर हे जे काही ऑक्टोप्लॉइड वीट ऑक्टोप्लॉइड क्रिटिकल हे तयार होतं. तसंच जे काय हेक्साप्लॉइड जे काही क्रिटिकल आहे त्यासाठी जे काय राईटचा जो क्रॉस आहे सिकल सिरियल त्याचा क्रॉस हा ड्युरम वीट जो की ट्रिटिगम टर्जिडम. ठीक आहे. त्यावरून केला जातो. आता ट्रिटिगम टर्जिडमचा जो काय टेट्राप्लॉइड वीट आहे हा. ठीक आहे. त्याच्याकडून किती येणार आहे डिप्लॉइड गॅमेट्स 14 येणार आहे. ठीक आहे. आणि रायचे किती 7 7 + 14 = 21 क्रिटिकल. ओके. सो 21 आणि क्रोमोझोम डबलिंग केल्यानंतर त्याचा 42 दॅट इज हेक्साप्लॉइड क्रिटिकल तिथे तयार होणार आहे. सो इंटरस्पेसिफिक कॉम्बिनेशन ऑफ बोथ राय अँड ब्रेड विथ आयदर विथ ड्युरम wheat that produces particular octoploid and particular hexaploid respectively critical. ओके. हे जे क्रोमोझोम डबलिंग साठी कोल्चिसिन ट्रीटमेंट ही दिली जाते. ठीक आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. So main features of interspecific or intergenetic hybridization. So it is used when the desirable character is not found within the species of a crop. ठीक आहे. जर तुम्हाला डिझायरेबल कॅरेक्टर असेल आणि त्यामध्ये तुम्हाला मिळत नसेल तर अशा कंडिशनला हे जे काही इंटरस्पेसिफिक किंवा इंटरजेनरिक हायब्रिडेशन आहे त्याकडे ब्रीडर जात असतात. ठीक आहे. असं उगाच जात नसतात, पण त्यामध्ये समजा त्याला नवीन इन्व्हेंशन करायचं असेल, नवीन स्पेसिस करायचे असेल, पण डिझायरेबल कॅरेक्टर मिळत नसेल, एखाद्या रेझिस्टन्स असेल असं, तर अशा वेळी इंटरस्पेसिफिक हायब्रिडेशन किंवा इंटरजेनरिक हायब्रिडेशन कडे ब्रीडर्स असतात ते जात असतात. ठीक आहे. सो इट इज अन इफेक्टिव्ह मेथड फॉर effective method of transferring desirable genes into a cultivated plant from their related cultivated or particular wild species. जे काही wild किंवा related जे काही cultivated species आहेत त्याच्याकडून desirable genes पण हे टाकू शकतात. हे मेन फीचर आहे. सो दे नेक्स्ट फीचर इज इट इज मोर सक्सेसफुल इन व्हेजिटेटिव्हली प्रोपगेटेड स्पेसिस लाईक शुगर केन अँड पोटॅटो दॅन द सीड प्रोपगेटेड स्पेसिस. का तर जे काय ज्यांनी कन्स्टिट्यूशन जातं जे काय सीडेड जे काही स्पेसिस आहेत त्यामध्ये 100% जे काही व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे किंवा असं जात आहे तिथे काय होतं ज्यांनी जे न्यूक्लिअर जीन्स आहेत तेवढे फक्त जात असतात. पण जे काय व्हेजिटेटिव्ह प्रोपगेटेड स्पेसिस आहेत त्यामध्ये काय असतं तर त्यामध्ये बोथ न्यूक्लिअर प्लस सायटोप्लाझमिक जीन्स जे काय ओरिजिनल स्पेसिसचे आहेत ते पूर्णपणे ट्रान्सफर होत असतात. त्यामुळं जे काही इंटरस्पेसिफिक किंवा इंटरजेनिक हायब्रिडेशन आहे ह्या पर्टिक्युलर शुगर केन किंवा पोटॅटो किंवा या जे काही व्हेजिटेटिव्ह प्रोपगेटेड स्पेसिस आहेत त्यामध्ये सक्सेसफुल चांगलं होत असतं. ठीक आहे. त्यानंतर इट गिव्स राईज टू 3 टाइप्स ऑफ क्रॉसेस दॅट इज फुल्ली फर्टाइल, पार्शली फर्टाइल अँड फुल्ली स्टराइल इन डिफरंट क्रॉप स्पेस. जे काही प्रोसेस मधून जे काही आउटपुट असतात त्यामध्ये फुल्ली फर्टाइल म्हणजे जेवढे क्रॉसेस आहेत पूर्णपणे फर्टिलिटी त्यामध्ये असते. किंवा काही असे क्रॉसेस असतात की जेवढे काही हायब्रिड तयार झाले त्यामध्ये 100% पॉप्युलेशन असेल तर 50% पॉप्युलेशन हे फर्टाइल असतात, 50% हे स्टराइल असतं. पण काही मध्ये पूर्णपणे पॉप्युलेशन हे पूर्णपणे स्टराइल असतं. ठीक आहे. त्यानंतर इट लेड्स टू इंटग्रेशन which refers to transfer of some genes from one specimen into a genome of another species. Then
F1 hybrid between two genus are always sterile. वेगवेगळे जे काही दोन जीनस असतील त्याचे जे काही F1 हायब्रिड असतील ते पूर्णपणे स्टराईल असतात. मग त्यांची फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी त्याचं क्रोमोझोम डबलिंग हे केलं जातं. ठीक आहे, थ्रू दिस कोल्चिसिन ट्रीटमेंट. सो the F1 hybrid between two genus are always sterile. So the fertility has to be restored by doubling of chromosome through a particular colchicine treatment. Okay. तर हे झाले मेन फीचर्स ऑफ पर्टिक्युलर इंटरस्पेसिस आणि इंटरजेनिक हायब्रिडेशन. लक्षात ठेवा, एकदम सोपे, सिंपल आणि समजण्यासारखे आहेत. एकदा लक्षात ठेवा, हे एकदम वरतून घालवलं तर पुढचं कन्सेप्ट तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे जे काही मेन फीचर्स आहेत पर्टिक्युलर इंटरस्पेसिस किंवा इंटरजेनिक हायब्रिडेशन केल्यानंतर किंवा करताना हे फीचर्स इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये काय डिझायरेबल कॅरेक्टर जर सापडले नसत ते इंटरस्पेसिफिक इंटरजेनरिक हायब्रिडेशन केलं जातं. ठीक आहे. आणि ज्यामध्ये जे काही रिलेटेड कल्टिवेटेड स्पेसिस किंवा वाईल्ड स्पेसिस आहेत त्यांचे जे काही डिझायरेबल कॅरेक्टर्स आहेत, जीन्स आहेत, ते ट्रान्सफर करण्यासाठी ही सिस्टम ही युटिलाइज केली जाते. ठीक आहे. व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड स्पेसिस मध्ये ही युजफुल आहे. त्यानंतर जे काय प्रोजेनिज आहेत त्या फुल्ली फर्टाईल, पार्शियल फर्टाईल आणि फुल्ली स्टेराईल टाइप मध्ये वेगवेगळे क्रॉस स्पेसिस त्या डिवाइड होत असतात. ठीक आहे. आणि जे काही जीन्स आहेत ट्रान्सफर करतो आपण, इंटरप्रेस करतो पर्टिक्युलर काही जीन्स एका स्पेस पासून दुसऱ्या स्पेस करण्यासाठी हे इंटरस्पेसिफिक किंवा इंटरजेनरिक हायब्रिडेशन हे केलं जातं. ठीक आहे. आणि जे काय हायब्रिड्स असतात वेगवेगळे म्हणजे इंटरजेनरिक जे काही हायब्रिड्स आहेत, ठीक आहे, ते कायमचे स्टराईलच असतात. ठीक आहे. काय इंटरजेनरिक, कारण की त्यामध्ये जे काही सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी टोटल तिथे राईज करत असते. त्यामुळे तिथे पूर्णपणे जे काही हायब्रिड्स आहेत F1 चे जे काही दोन जीनस पासून वेगवेगळे तयार झालेले आहेत, ठीक आहे, ते पूर्णपणे स्टराईल असतात. त्यामुळे त्यांची स्टॅबिलिटी, फर्टिलिटी मेंटेन करायची असेल, ठीक आहे, किंवा स्टॅबिलिटी, फर्टिलिटी पुन्हा रिस्टोर करायची असेल त्यांची, तर त्यांच्यासाठी क्रोमोझोम डबलिंग त्यांचं केलं जातं थ्रू पर्टिक्युलर कोल्चिसिन ट्रीटमेंट. हे झाले मेन फीचर्स ऑफ पर्टिक्युलर इंटरस्पेसिफिक ऑर इंटरजेनरिक हायब्रिडेशन. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय कळालं नसेल तर विचार. अरे वा, सगळ्यांनी व्हिडिओ ऑफ केलेले आहेत. कुणाला विचारू? ओंकार जाधव, महेश शेळके 107 नंबर आहे का? काय क्वेश्चन आहेत त्यात, काय समजलं नाही ते विचार. काय समजलं नाही त्यांनी विचारा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा पार्ट जो काय आहे तो खूप महत्वाचा आहे. समजलंय का इथपर्यंत? समजलंय का? जे काही फीचर्स आहेत ते समजलेत का? इथपर्यंत जो काय डिस्टंट हायब्रिडेशनचा पार्ट हा समजलेला आहे का? समजलं असेल तर पुढे जाऊया. समजलंय का? अरे काय विचारतोय? ते रिमूव्ह करणार आहे, ज्याला विचारलं त्यांनी सांगितलं नाही तर मला रिस्पॉन्स. ACR 43, ACR 43 समजले का? अरे ACR 43 आहे का नाही? ACR 66 समजले का? ACR 66 अनिकेत.
हा ACR 102. अरे आहे का नाही? ACR 102, ACR 31, ACR 36. येस सर. काय समजते का? होय. ACR 31, ACR 46, ACR 111. रिस्पॉन्स करा नाहीतर काढून टाकणार, रिमूव्ह करतोय मी. ACR 54, बरं इथपर्यंत समजलंय डिस्टंट हायब्रिडेशन काय कन्सेप्ट आहे तो? ACR 78 समजलंय का? ACR 78. येस सर. बर ठीक आहे. नेक्स्ट जाऊया. जे काय आपण जे काय ऑफस्प्रिंग तयार होतात इंटरजेनरिक किंवा इंटरस्पेसिफिक जे काय हायब्रिडेशन केल्यानंतर, ठीक आहे, तर ते बऱ्यापैकी हे फुल्ली फर्टाईल किंवा फुल्ली स्टराईल किंवा पार्शियली फर्टाईल त्यामध्ये ते डिवाइड होत असतात. ठीक आहे. म्हणजे काय फुल्ली फर्टाईल प्रोसेस मध्ये आहेत. सो पर्टिक्युलर इंटरस्पेसिफिक प्रोसेस आर फुल्ली फर्टाईल बिटवीन दोज स्पेसिस दॅट हॅव कम्प्लीट क्रोमोझोमल होमोलॉजी. ज्यामध्ये क्रोमोझोम होमोलॉजी मीन्स पर्टिक्युलर जे काय ज्यांचा क्रोमोझोम नंबर आहे तो ऍक्च्युअल मिळता जुळता होत असतो. म्हणजे समजा 7 असेल तर 14, 14 दोन्ही 28, 28 56 असं जे काय असेल जे की मिळतंय, ठीक आहे, असं त्याला होमोलॉजी असेल तर त्यामध्ये फुल्ली फर्टाईल क्रॉसेस हे तयार होतात असतात. ठीक आहे. सो द क्रोमोझोम इन सच हायब्रिड्स हॅव नॉर्मल पेअरिंग ऍट मिओसिस अँड अ रिझल्ट द F1 hybrids are or plants are fully fertile. For example, cotton, wheat, oat, soybean. सो पर्टिक्युलर एक्झाम्पल दिले कॉटनचं, ज्या वेगवेगळ्या 2 स्पेसीज आहे हिरसेटम आणि बार्बाडेन्स विदिन अ सेम जीनस पॉसिबल. ओके. सो टेट्राप्लॉइड जे काही स्पेसीज ते तयार करतायत किंवा आर्बोरियम आणि हर्बेसियम मध्ये डिप्लॉइड स्पेसीज ते तयार होते. त्यांचा क्रोमोझोम नंबर हा एकसारखा आहे. ठीक आहे. तर ही जी काही सेम जी काय क्रोमोझोम होमोलॉजी असते, ठीक आहे, तेव्हा ते फुल्ली फर्टाईल प्रोसेस हे तयार होत असतात. पार्शियल फर्टाईल, सो पर्टिक्युलर इंटरस्पेसिफिक प्रोसेस आर पार्शियल फर्टाईल बिटवीन दोज स्पेसिस विच डिफर इन क्रोमोझोम नंबर but have some chromosome in common in a situation like that. Different plants are partial fertile and partial sterile. जेव्हा क्रोमोझोम नंबर हा एकसारखा असतो, ठीक आहे, पण त्याची जी काय क्रोमोझोम नंबर हा वेगळा असतो, पण काही क्रोमोझोम हे कॉमन असतात. अशा वेळेस ते पार्शियल फर्टाईल प्रोसेस हे तयार करत असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल व्हीट, कॉटन, टोबॅको. Then next, fully sterile process. So interspecific processes are fully sterile between those species which do not have chromosomal homology. Okay, such hybrids can be made self-fertile by doubling the chromosome through particular colchicine treatment. So, for example, त्याचे टोबॅको, बीट, कॉटन, ब्रासिका आणि बिग्ना, जिथं की
क्रोमोझोम नंबर हा किंवा त्याची होमोलॉजी ही मॅच होत नसते, अशी जी काही कंडिशन असते त्यावेळेस ते फुल्ली स्टेरल क्रॉसेस हे तयार होत असतात. सो डिफरंट प्रॉब्लेम दॅट आर असोसिएटेड विथ पर्टिक्युलर डिस्टंट ऑर वाईड हायब्रिडायझेशन process. So there are main problems associated with the wide process are first main जो काय प्रॉब्लेम आहे तो क्रॉस इनकम्पॅटिबिलिटी. दोन्ही पेरेंट्स मध्ये जर क्रॉस करायचं म्हटलं तर तिथे क्रॉस इनकम्पॅटिबिलिटी येते, तिथे कॉम्पॅटिबल क्रॉसेस हे तयार होत नाही किंवा कॉम्पॅटिबल क्रॉसिंग हे होत नाही. ठीक आहे, ही जी काही कंडिशन असते ती असते क्रॉस इनकम्पॅटिबिलिटी. दुसरं आहे हायब्रिड इनवायबिलिटी. जे काही हायब्रिड झाले तयार, ठीक आहे, ते हायब्रिड सोईंग केल्यानंतर ते पूर्णपणे जर्मिनेट होत नाही किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो, जर्मिनेट झाल्यानंतर ते पुन्हा मरून जातं. अशी जी काही कंडिशन असते ती असते हायब्रिड इनवायबिलिटी. देन हायब्रिड स्टेबिलिटी. हायब्रिड हे पूर्णपणे स्टेराईल राहतं किंवा हायब्रिड ब्रेकडाऊन. हायब्रिड पूर्णपणे हायब्रिड झालेलं सक्सेसफुल आहे, जर्मिनेट झाले, पण त्याचा जो काही रिस्पॉन्स आहे, दोन्ही पॅरेंटचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते चांगलं तयार व्हायला पाहिजे, तर तयार चांगलं होत नाही, ते पूर्णपणे खराब होऊन जातं, त्याला म्हणतो हायब्रिड ब्रेकडाऊन. तर असे जे काही प्रॉब्लेम्स आहे हे वाईड क्रॉसेस बरोबर येतात, त्यामध्ये क्रॉस इनकम्पॅटिबिलिटी, then hybrid inviability, then hybrid sterility, and hybrid breakdown. These are the major problems associated with this wide hybridization. So cross compatibility is this is the inability of the functional pollen grains of one species or genus to effect a fertilization in other species or genes. So this is the inability of particular functional pollen grains of particular one species or genus to effectively fertilization with the another species. त्याला म्हणतो आपण क्रॉस इनकम्पॅटिबिलिटी. त्यामध्ये कॉम्पॅटिबलनेस नसतो, अशा कंडिशनला क्रॉस इनकम्पॅटिबिलिटी असं म्हटलं जातं. सो देअर आर 3 मेन रिझन्स फॉर द क्रॉस इनकम्पॅटिबिलिटी. फर्स्ट इज लॅक ऑफ पोलन जर्मिनेशन. पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर झाले पण त्या स्टिग्मावरती ते जर्मिनेट होत नाही. ठीक आहे, ही पहिली जी काही रिझन आहे ते. देन इनसफिशियंट ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब टू रिच ओव्हल. जी काही पोलन ट्यूब फॉर्म होते पोलन ग्रेन थ्रू, ठीक आहे, ती त्याची लेंथ ही इनसफिशियंट असते. दोन स्पेसिस मध्ये एकसारख्या असेल, एकसारख्या प्लांट मध्ये तिथे मॅचिंग असतं, पण वेगवेगळ्या दोन स्पेसिस असेल तर पोलन ट्यूब फॉर्म कधी कधी जास्त होत नाही, अशा वेळी सुद्धा प्रॉब्लेम येत असतो. त्यानंतर इनएबिलिटी ऑफ मेल गॅमेट्स टू युनाइट विथ द एग सेल. जे काही गॅमेट प्रोड्यूस झालेले आहेत, ठीक आहे, पोलन ग्रेनचे जे काही गॅमेट तयार झालेले आहेत फर्टिलाइज करताना, तर तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. सो दिस बॅरियर्स आर नोन ॲज अ प्री फर्टिलायझेशन बॅरियर्स. बिफोर फर्टिलायझेशन हे बॅरियर्स आहेत. सो दिस इज ओव्हरकम बाय द एम्प्लॉइंग डिफरंट टेक्निक लाईक रेसिप्रोकल क्रॉसेस, म्हणजे बीट इंटू ट्राय केलं तर राय इंटू बीट, असं जी काही प्रोसेस असतं त्याला म्हणतो आपण रेसिप्रोकल प्रोसेस. म्हणजे उलट, पेरेंट्स हे मेल आहेत तिथे फिमेल घ्यायचे, जे फिमेल आहेत ते मेल करायचे, ह्याला म्हणतो आपण रेसिप्रोकल प्रोसेस. नंतर ब्रिज क्रॉसेस. ब्रिज म्हणजे काय, पूल. तर काय केलं जातं, अशा वेळी जी कॉम्पॅटिबल स्पेसिस आहे त्याबरोबर क्रॉस केला जातो दोन्हीचा. म्हणजे ए आणि बी यांच्यामध्ये आपल्याला क्रॉस करायचा आहे, पण ए स्पेसिस बी बरोबर हे क्रॉस इनकम्पॅटिबिलिटी आहे, तर अशा वेळेस दोन्हीचा एक कॉमन पॅरेंट घेतला जातो. ठीक आहे, कॉमन पॅरेंट बघितला जातो. समजा सी पॅरेंट हा कॉमन आहे, तो सी पॅरेंट ए बरोबर चांगला क्रॉस केला जातो आणि सी पॅरेंट बी बरोबर पण चांगला कॉम्पॅटिबल क्रॉस होतात. मग अशा वेळी काय केलं जातं, ए इंटू बी क्रॉस केला जातो आणि बी इंटू सी असा क्रॉस केला जातो, आणि जे काय ऑफस्प्रिंग येतं त्यांचं पुन्हा क्रॉस केलं जातं. ह्याला म्हणतो आपण ब्रिजेस क्रॉसेस. सो ब्रिज क्रॉसेस म्हणजे काय, दोन्ही पॅरेंटचं कंबाईन रिलेटेड जे काही स्पेसिस आहे त्यांच्याबरोबर क्रॉस केलं जातं आणि त्यांचं जे काय आउटपुट आहे त्यांचं पुन्हा क्रॉस केलं जातं. हे झालं ब्रिज क्रॉसेस. देन युझिंग पोलन मिक्सचर. वेगवेगळे पोलन ग्रेन्स आहेत वेगवेगळ्या प्लांटचे स्पेसिसचे, ते मिक्स केले जातात. नंतर पिस्टिल मॅनिप्युलेशन. पिस्टिल जे काही स्टिग्मा आहे त्याचं मॅनिप्युलेशन ओपन वगैरे केली जाते. त्यानंतर यूज ऑफ ग्रोथ रेग्युलेटर. डिफरंट ग्रोथ रेग्युलेटर्स आर युज, पर्टिक्युलरली जिब्रेलिक ऍसिड्स असे जे काही केमिकल्स आहेत ते यूज केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट, हायब्रिड इनवायबिलिटी. सो हायब्रिड इनवायबिलिटी, दिस रेफर्स टू इनवायबिलिटी ऑफ द हायब्रिड झायगोट और एम्ब्रियो. सो जे काही एम्ब्रियो किंवा झायगोट आहे त्याची इनवायबिलिटी असेल त्याला म्हणतो आपण हायब्रिड इनवायबिलिटी. So in some cases, zygote formation occurs, but further development of the zygote is arrested. So in some other cases, after the completion of the initial stages of the development,
the embryo gets aborted. Okay, so सगळे झाले, फर्टिलायझेशन वगैरे सगळे झाले, पण नंतर एम्ब्रियो हा अबॉर्ट होतो. या कंडिशनला म्हणतो हायब्रिड इनव्हायबिलिटी. सो द रिझन फॉर दिस आर फर्स्ट अनफेवरेबल इंटरॅक्शन्स बिटवीन द क्रोमोझोम ऑफ द टू स्पेसिस. ओके, जी काय रिएक्शन आहे, इंटरॅक्शन आहे, ही अनफेवरेबल असते. दुसरं आहे अनफेवरेबल इंटरॅक्शन ऑफ द एंडोस्पर्म विथ द एम्ब्रियो. एंडोस्पर्मचं एम्ब्रियो बरोबर जी काय अनफेवरेबल इंटरॅक्शन असतील. पहिलं काय सांगितलं, क्रोमोझोमची जे काय वेगवेगळे क्रोमोझोम आहेत दोन स्पेसिस मधील, त्यांची काय जी काय कंडिशन असेल ती वेगवेगळी असते, अनफेवरेबल असते, त्यामुळे तिथे तो प्रॉब्लेम होत असतो. त्यानंतर डिसहार्मोनी बिटवीन द सायटोप्लाझम अँड न्यूक्लियर जीन्स. जे काय न्यूक्लियर जीन्स आणि जे काय सायटोप्लाझमिक जीन्स जे काय प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये तफावत असते, त्यामुळे पण ही हायब्रिड इनव्हायबिलिटी ही होत असते. ठीक आहे. Next, so this is overcome by particular reciprocal process, application of growth hormones and embryo rescue. Okay. Then third problem is hybrid sterility. So this refers to the inability of the hybrid to produce viable offsprings. So जे काय हायब्रिड्स आहेत, वायबल ऑफस्प्रिंग्स हे तयार करू शकत नाही, त्याला म्हणतो आपण हायब्रिड स्टेरिलिटी. वायबल म्हणजे जे की फर्दर सीड प्रोड्यूस करतील आणि ते सीड फर्दर पूर्णपणे फर्टाईल राहतील, त्याला म्हणतो वायबल. जर असले असे जे काय वायबल ऑफस्प्रिंग हे प्रोड्यूस करत नसेल ते पर्टिक्युलर हायब्रिड प्लांट, तर त्याला म्हणतो आपण हायब्रिड स्टेरिलिटी. ओके. So the main or major reason for the hybrid sterility is the lack of structural homology between the chromosomes of two species. जे काय स्ट्रक्चरल होमोलॉजी आहे, जे दोन स्पेसिसचे जे क्रोमोझोमचे, ठीक आहे, ती असते सगळ्यात महत्वाची. जी काही स्ट्रक्चरल होमोलॉजी एकसारखी नसेल तर तिथे हायब्रिड स्टेरिलिटी येत असते. किंवा जे वेगवेगळे दोन जीनस असतील वेगवेगळे, ठीक आहे, त्यामध्ये स्ट्रक्चरल होमोलॉजी नसते, अशा वेळी जे काय हायब्रिड्स असतात पूर्णपणे स्टेराइल असतात. ठीक आहे. सो दिस मे लीड टू द मेयोटिक abnormalities लाईक क्रोमोझोम स्कॅटरिंग. ठीक आहे, क्रोमोझोम विस्कटले जातात. विस्कटले जातात म्हणजे जे काही क्रोमोझोम आहेत पूर्णपणे न्यूक्लियर जीन्सचे जे काही क्रोमोझोम आहेत ते न्यूक्लियस मध्येच झाले पाहिजेत. ठीक आहे, पण असे क्रोमोझोम काय होतात, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम जे काय ऑफस्प्रिंगचा असतो, ठीक आहे, त्यामध्ये न्यूक्लियर जीन्स हे सेपरेट होतात. ठीक आहे, त्याला म्हणतो क्रोमोझोम स्कॅटरिंग. सिम्पल एकदम कन्सेप्ट आहे. त्यानंतर क्रोमोझोम एक्सटेन्शन. क्रोमोझोम हा पूर्णपणे कट होऊन मेयोटिक कंडिशनला कट होऊन त्यापुढे कॅमेरिक कंडिशन फॉर्म होते. म्हणजे दोन जे काय क्रोमोझोम्स आहेत एकमेकांवरती ओव्हरलॅप होऊन तिथे कॅमेरिक जे काय पार्ट कायझमा फॉर्मेशन होऊन तिथे कॅमेरिक कंडिशन फॉर्म होते. म्हणजे पूर्णपणे ट्रान्सफर झालेला पार्ट आणि विदाउट ट्रान्सफर झालेला पार्ट हा एका सिंगल क्रोमोझोमला अटॅच होतो, त्याचं क्रोमोझोम एक्सटेन्शन होतं. नंतर लॅगिंग ऑफ क्रोमोझोम इन द anaphase, then formation of anaphase bridge, then the development of the chromosome rings and chains. ठीक आहे, क्रोमोझोम रिंग्स म्हणजे काय, क्रोमोझोम पूर्णपणे गोल होऊन जातो. ठीक आहे, नॉर्मल क्रोमोझोम म्हटलं तर टेट्रेड कंडिशन किंवा जे काय डिप्लॉइड कंडिशन दोन डिकेड कंडिशनला असतात. ठीक आहे, टेट्रेड कंडिशन रिंग किंवा चेन्स मध्ये एकमेकांना दुसरा असा क्रोमोझोम हा अटॅच होत जातो. ठीक आहे, अशी कंडिशन असेल तर त्यावेळेस हे जे काही मेश हायब्रिड स्टेरिलिटी आहे ती तिथे फॉर्म होत असते. ठीक आहे. अँड लास्ट इज इरेग्युलर अँड अनइक्वल anaphase separations. So these irregularities may lead to the aberration in particular chromosome structure. So lack of homology between chromosomes may also lead to incomplete pairing of chromosomes. So sterility caused by the structural differences between the chromosomes of two species can be overcome by amphi-diploidization using particular colchicine. तर ही जी काही इरेग्युलरिटीज आहेत हे जे दोन वेगवेगळे क्रोमोझोम्स आहेत ह्याचं वेगवेगळे जर असतील, त्यांचं डबलिंग करायचं असेल तर त्याला म्हणतो आपण एम्फी. एम्फी मीन्स डिफरंट, डिप्लॉइडायझेशन. ठीक आहे, जे डबलिंग, एम्फी डिप्लॉइडायझेशन पर्टिक्युलर कोल्चिसिन ट्रीटमेंट करून हे वेगवेगळे जे काही दोन क्रोमोझोम्स आहेत वेगवेगळे म्हणजे नंबर्स मधले, ठीक आहे, त्यांचं डबलिंग केलं जातं.
ठीक आहे, त्याला म्हणतो आपण अँफी डिप्लॉयडायझेशन. ठीक आहे, कन्सेप्ट लक्षात ठेवा. हेच कन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट फ्युचर 2-3 जे काही कोर्सेस आहेत त्याला हे असणार आहेत. वर्ड नुसार अँफी मीन्स डिफरंट. ओके, डिप्लॉयड मीन्स डबल. Okay, digestion is a protocol process. Next, hybrid breakdown. So hybrid breakdown is a major problem in interspecies crosses. When the F1 hybrid plants of an interspecific crosses are vigorous and fertile, but the F2 progeny is weak and sterile, it is known as a hybrid breakdown. F1 चांगला आहे, पण त्याच्या नेक्स्ट F2, F3, F4 प्रोजेनी मध्ये कुठे ते तफावत होते आणि कमी वीक किंवा स्टेराइल होऊन जाते, त्याला म्हणतो आपण हायब्रिड ब्रेकडाऊन. त्याचा रिस्पॉन्स हे नंतर करत नाही प्लांट. सो द हायब्रिड ब्रेकडाऊन हँडल्स द प्रोग्रेस ऑफ इंटरस्पेसिफिक जीन ट्रान्सफर. जे काही इंटरस्पेसिफिक जीन ट्रान्सफर आहे झालंय चांगलं सक्सेसफुल F1 मध्ये, पण ते नंतर पुन्हा प्रॉब्लेमॅटिक होते. अशा वेळेस जे काही प्रॉब्लेम येतोय त्याला म्हणतो आपण हायब्रिड ब्रेकडाऊन. ओके, सो this may be due to the structural difference of chromosomes or problems in particular gene recombination or combinations. Gene combination होत नसतील तर अशा वेळी प्रॉब्लेम येतो. Then embryo rescue technique. Embryo rescue when the embryos fail to develop due to endosperm degeneration. ठीक आहे, एम्ब्रियो रेस्क्यू टेक्निक मध्ये काय केलं जातं, जेव्हा एंडोस्पर्म डिजेनरेशन होत असते, ठीक आहे, तेव्हा एम्ब्रियो फेल होतो, डेव्हलपमेंट त्याचं होत नाही, किंवा त्यावेळेस हे एम्ब्रियो कल्चर्स हे हायब्रिड प्लांट्स हे रिकवर करण्यासाठी हे एम्ब्रियो कल्चर्स हे आर्टिफिशियल मीडियावरती केलं जातं. त्याला म्हणतो आपण हायब्रिड रेस्क्यू किंवा एम्ब्रियो रेस्क्यू. ठीक आहे, सो इन पर्टिक्युलर हर्गम बुल्गारिया अँड सिकल सिरियल या क्रॉस मध्ये जे काही F1 आहे, F1 मध्ये जे काही एम्ब्रियोज आहेत हे पूर्णपणे डिजेनरेट होत असतात. ठीक आहे, त्यावेळी काय केलं जातं, हे जे काही एम्ब्रियोज आहेत हे डिसेक्ट केले जातात, ते आर्टिफिशियल मीडियम वरती ग्रो केले जातात. ठीक आहे, सो द एम्ब्रियो रेस्क्यू जनरली यूज टू ओव्हरकम एंडोस्पर्म डिजेनरेशन. सो पर्टिक्युलर काय केलं जातं, जो काही एम्ब्रियो आहे तो एम्ब्रियो जी काही आर्टिफिशियल मीडियम आहे स्लँड त्यावरती टाकला जातो, तिथे ग्रो केलं जातं आणि त्या प्लांट मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. सो द प्रो एम्ब्रियो इज डिसेक्टेड 3 to 5 days आफ्टर पॉलिनेशन. 3 ते 5 दिवसानंतर हा प्रो एम्ब्रियो हा डिसेक्ट केला जातो. कसं काय केलं जातं, तो फर्टिलाइज झालेला असतो. ठीक आहे, प्रो एम्ब्रियो आहे 3 ते 5 दिवसानंतर त्याचं फर्टिलायझेशन झालेलं असतं. पॉलिनेशन झालं की 3 ते 5 दिवसात तो पूर्णपणे फर्टिलाइज झालेला असतो. ते फर्टिलाइज झाल्यानंतर प्रो एम्ब्रियो कल्चर केलं जातो पर्टिक्युलर सॉलिड आगर मीडियम वरती. ठीक आहे, त्यानंतर जे काही प्लांटलेट आहेत ते एम्ब्रियोचं प्लांटलेट मध्ये कन्व्हर्जन होतात आणि ते प्लांटलेट हार्डनिंग साठी पुन्हा सॉइल मध्ये पॉटेड कंडिशनला सॉइलच्या ते लावलं जातं हार्डनिंग साठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याचं टोटल कन्व्हर्जन होत असतं. सर हे काम करू, मांडे सरांना कॉल करा, कॉल करा, उचलतात का बघा, म्हणावं ते मुलांचं रावीच्या मुलांना कॉल इन्फॉर्मेशन द्यायचे, ती फाईल कुठे ठेवली कॉलेज. हा, मला फोन उचलत नाही, करत तेवढं कॉल, बरं 6-7 कॉल केले. ठीक आहे, नेक्स्ट पर्टिक्युलर एम्ब्रियो रेस्क्यू टेक्निक बाटलीमध्ये कसं केलं, हर्डम बुल्गारिया जे काही बाटलीचा क्रोमोझोम आहे तो डिप्लॉयड आहे 14, आणि हर्डियम बल्बसम हे 2 इंटरस्पेसिफिक जे काही क्रॉस आहे, ठीक आहे, जी काही वाईल्ड रिलेटिव्ह आहे त्याचा पण क्रोमोझोम नंबर सेम आहे, पण यामध्ये एम्ब्रियो रेस्क्यू टेक्निक केलेली आहे. जो काय हॅप्लॉइड बार्ली जो आहे, ठीक आहे, हॅप्लॉइड बार्ली जो काही क्रोमोझोम नंबर आहे 7 आहे. ठीक आहे, हे क्रोमोझोम हा एलिमिनेट केलेला आहे. ठीक आहे, हॅप्लॉइड बार्ली आणि जो काय हॅप्लॉइड बल्बोसम आहे, आणि त्याचा जो काही डिसेक्ट झालेला जो काही एम्ब्रियो आहे तो फर्दर एम्ब्रियो रेस्क्यू टेक्निक मध्ये त्याचं पूर्णपणे हॅप्लॉइड बार्ली ही पर्टिक्युलर तयार केलेली होती. त्यानंतर क्रोमोझोम डब्लिक करून पूर्णपणे डिप्लॉयड बार्ली ही तयार केलेली आहे. So the white cross of wheat and rye requires embryo rescue and chemical treatments to double the number of chromosome triticale. So triticum dirum जी काय टेट्राप्लॉइड आहे, ठीक आहे, आणि सिकल सिरियल जी काही डिप्लॉइड आहे, ज्यांचं कॉम्बिनेशन होऊन 3x होणार आहे, त्यामध्ये एम्ब्रियो रेस्क्यू करून त्याचं क्रोमोझोम डब्लिक केल्यानंतर ते हेक्साप्लॉइड ट्रिटिकल हे तयार होतं. ठीक आहे,
So particular limitation of embryos ki it is a high costing technique. So sometimes deleterious mutations may be induced during the in vitro phase. Then a sophisticated tissue culture laboratory and a defendable greenhouse are essential for the success. सगळे टेक्निक पाहिजेत त्यात. Then specialized skill for the carrying out the various operations are required. Okay, so different techniques to make the wide process successful. First, you have to select a particular parents. Then reciprocal process. So reciprocal process may be attempted when the one parental combination fails. फॉर एक्झाम्पल बघा, मूग इंटू उडीद क्रॉस कॉम्पेटेबल. ओके, पण उडीद इंटू मूग हा क्रॉस इनकॉम्पेटेबल आहे. ठीक आहे, कॉम्पेटेबल म्हणजे सक्सेसफुल, इनकॉम्पेटेबल म्हणजे अनसक्सेसफुल. जेव्हा मूग आणि उडीद, मूग ऍज अ फिमेल पॅरेंट आणि उडीद ऍज अ मेल पॅरेंट असं घेत असेल तर तो क्रॉस कॉम्पेटेबल होतो. ठीक आहे, जेव्हा उडीद ऍज अ फिमेल आणि मूग ऍज अ मेल पॅरेंट घेत असेल तेव्हा क्रॉस हा इनकॉम्पेटेबल म्हणजे अनसक्सेसफुल असतो. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, जेव्हा क्रॉस असं लिहिलेला असतो मूग उडीद, ह्यामध्ये जे पहिला पॅरेंट असतो हा फिमेल असतो, दुसरा पॅरेंट असतो तो मेल असतो. ठीक आहे, फिमेल मेल पॅरेंट. ओके, लक्षात आलं. हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला पण मी विचारेन क्वेश्चन, असे जे सांगतोय ना तुम्हाला दोनदा किंवा तीनदा रिपीट करून, हे ऑब्जेक्टिव्ह साठी क्वेश्चन असतात. लक्षात ठेवा, तुमची मिड असेल 20 मार्काची, 10 मार्काची, 10 असेल तर 20 ऑब्जेक्टिव्ह असेल, काय असेल. ऑनलाईन एक्झाम होणार आहेत, लक्षात ठेवा. जर कंडिशन क्लिअर नाही झाली तर ऑनलाईनच एक्झाम होणार आहे. ऑनलाईन एक्झाम साठी मग हे बऱ्यापैकी हे ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये क्वेश्चन्स हे असतील. ठीक आहे, नेक्स्ट ब्रिज क्रॉसेस. सॉरी, मॅनिप्युलेशन ऑफ प्लॉइडी. प्लॉइडी मीन्स पर्टिक्युलर प्लॉइडी लेवल, जी काय डिप्लॉयटेशन असेल ऑफ अ पर्टिक्युलर सॉलिटरी डिजिटम्स टू मेक देम पेअर. जे काय सिंगल क्रोमोझोम असतील, पेअर्स, सिंगल पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स त्याचे डबल केले जातात. ठीक आहे, हे मॅनिप्युलेशन थ्रू केले जातात. देन ब्रिज क्रॉसेस, मग सांगितलं होतं, when two parents are incompatible, a third parent that is compatible with both the parents can be used for the bridge crosses and thus becomes possible to perform cross ओरिजिनल पेरेंट्स. त्याला म्हणतो आपण ब्रिज क्रॉसेस. जेव्हा दोन पेरेंट्स हे इनकम्पेटेबल असतात अशा कंडिशनला तिसरा पेरेंट ऍज अ कॉम्पेटेबल पेरेंट त्या दोन्ही पेरेंट्स बरोबर असलेला असं सिलेक्ट केलं जातं, त्याच्याबरोबर क्रॉस केलं जातं. फॉर एक्झाम्पल टोबॅको मध्ये बघा, निकोशियाना रेपंडा crossed with the Nicotian tabacum, which is a cross incompatible. Also, Nicotina rependi, which is a compatible cross in between a Silvestris, and a Silvestris is a compatible cross with the tabacum. Okay, so with these two crosses as a cross compatible crosses, जे काही F1 येणार आहे त्यांचा पुन्हा क्रॉस केला जातो आणि तो सक्सेसफुल कॉम्पेटेबल क्रॉस हा तयार केला जातो ह्या थ्रू ब्रिज क्रॉसेस टेक्निक. ठीक आहे, यामध्ये काय अडचण. देन यूज ऑफ पोलन मिक्सचर. हे टेक्निक आहे बरं का, टेक्निक्स टू मेक अ वाईड क्रॉस सक्सेसफुल करण्यासाठी जे काही टेक्निक्स आहेत त्यामध्ये सिलेक्शन ऑफ पेरेंट्स, जे काही पेरेंट्स तुम्ही सिलेक्ट करतात हे कॉम्पेटेबल पेरेंट्स असले पाहिजे. रेसिप्रोकल प्रोसेस बघितले पाहिजे, कुठले रेसिप्रोकल प्रोसेस जर कॉम्पेटेबल नसतील तर त्याचे रेसिप्रोकल प्रोसेस केले पाहिजे. प्लॉइडी लेवल आहे ती मॅनिप्युलेट केली जाते. नंतर ब्रिज क्रॉसेस आहेत हे केले जातात. ठीक आहे, त्यानंतर यूज ऑफ पोलन मिक्सचर, म्हणजे इन पर्टिक्युलर यूज ऑफ पोलन मिक्सचर मध्ये काय, तर अनफेवरेबल इंटरॅक्शन बिटवीन पोलन अँड पिस्टिल्स इन द केस ऑफ वाईड क्रॉसेस कॅन बी ओव्हरकम बाय द सम एक्सटेंड बाय द युझिंग पोलन मिक्सचर. डिफरंट जे काही स्पेसिस आहेत त्याचं मिक्सचर केलं जातं. ठीक आहे, त्यामुळे जे काही कॉम्पेटेबल जे काय त्याबरोबर त्याचं क्रॉस होऊ शकतो, तिथे पॉलिनेशन होऊ शकतं, फर्टिलायझेशन होऊ शकतं. ठीक आहे, अशा वेळेस हे पूर्णपणे मिक्सचर पोलन मिक्सचर केल्यामुळे तिथे शक्यता असते की कॉम्पेटेबल क्रॉस होण्याची. त्यानंतर मॅनिप्युलेशन ऑफ पिस्टिल. सो डिकॅपिटेशन ऑफ द स्टाईल विल समटाइम प्रूव्ह हेल्पफुल इन ओव्हरकमिंग इनकॉम्पेटेबल. सो जी काही स्टाईल आहे, ठीक आहे, तर स्टाईल एक कट केलं जातं, त्यातली जी काही स्टिग्मा असते, स्टिग्मा डायरेक्ट जे काही गॅमेट्स आहेत तिथे डायरेक्ट ते फर्टिलाइज केले जाते किंवा त्याचं
कव्हरिंग असेल, स्टाईलचं ओव्हर कव्हरिंग असेल त्या पर्टिक्युलर स्टिग्मावरती हे काढलं जातं, त्याला म्हणतो आपण डिकॅपिटेशन. Then use of growth regulators, particular 2,4-D, NAIA, gibberellic acids. So these hormones are used. Then protoplast fusion. So when the fusion of gamete fails, protoplast fusion of the somatic cells can be attempted. Somatic cells through पण हे हायब्रिड हे तयार केलं जातं. त्यानंतर एम्ब्रियो रेस्क्यू टेक्निक जी काही तुम्हाला सांगितलेली होती. ठीक आहे. तर these are the techniques for the wide cross hybridization. So role of the wide cross in particular crop improvement. So wide crosses are generally used to improve crop varieties for disease resistance, pest resistance, stress resistance, quality, adaptation, and yield. Okay, so these crosses can even be used to develop a new crop species. So technique like allele addition and allele substitution may also be effective. So allele addition and allele substitution, जे काय क्रोमोझोम आहे ते क्रोमोझोम पेक्षा जो काही वाईल्ड रिलेटिव्ह आहे, वाईल्ड रिलेटिव्ह स्पेसिसचा जो काही कॉमन क्रोमोझोम आहे तो ऍड केला जातो, अशाला म्हणतो ऍलेन ऍडिशन. ऍलेन सबस्टिट्यूशन म्हणजे तो काढून टाकला जातो. ठीक आहे, तुम्हाला सांगेल नेक्स्ट पॉइंट मध्ये. सो इम्प्रूव्हिंग द क्रॉप प्लांट्स फॉर पर्टिक्युलर डिसीज अँड इन्सेक्ट रेजिस्टन्स साठी एक्झाम्पल आहे कॅरेक्टर कुठून ट्रान्सफर केला कॉटन मध्ये, जॅसिड रेजिस्टन्स, ब्लॅक रेजिस्टन्स साठी जो काही कॅरेक्टर आहे तो स्पेसिस टोमेटोसोम आणि अर्बोरियम मधून हिरसुटम आणि बर्बेरेन्स यामध्ये ट्रान्सफर केलं आहे. उकरामध्ये पर्टिक्युलर येलो मोझेक व्हायरस साठी रेजिस्टन्स साठी अल्बोमोसस मॅनहॉट मधून इस्कोलेंटा मध्ये तो ट्रान्सफर केलेला आहे. नंतर ग्राउंडनट मध्ये रेजिस्टंट टू पर्टिक्युलर लिप च्युइंग इन्सेक्ट्स मॉन्टिकोला पासून हायपोजिया मध्ये तो ट्रान्सफर केलेला आहे. बीट मध्ये रस्ट रेजिस्टन्स ऍग्रोपायरॉन जो की वाईल्ड रिलेटिव्ह आहे तिथून तो ट्रिटिकोमायस्टोमा मध्ये ट्रान्सफर केलेला आहे. त्यानंतर टोबॅको मध्ये रेजिस्टंट टू पर्टिक्युलर मोझॅइक व्हायरस निकोटियन रेपॅन्डा पासून निकोटियन ट्रॅबॅका मध्ये तो ट्रान्सफर केलेला आहे. ठीक आहे. सो दीज आर द एक्झाम्पल फॉर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट. सम एक्झाम्पल्स. नंतर ऍलिन ऍडिशन लाईन्स आणि जी काय ऍलिन सबस्टिट्यूशन लाईन्स आहेत हे महत्वाचे पार्ट आता बघूया. सो आता हा कन्सेप्ट आहे हा लक्षात ठेवा बरं का. हा कन्सेप्ट मी आता सांगणार आहे, नंतर पुन्हा कुणाला विचार डायरेक्ट काय असेल रिपीट होईल तेव्हा कुणाला विचारणं सांगितलं जाणार नाही. ठीक आहे. आता एकदा क्लिअर कट समजून घ्या, एकदम सोपं कन्सेप्ट आहे. Allele addition lines. So these lines carries one chromosome pair from a different species. एक क्रोमोझोम पेअर असते वेगवेगळ्या स्पेसिस पासून घेतलेली असते. ओके. सो इन ऍडिशन टू द नॉर्मल सोमॅटिक क्रोमोझोम कॉम्प्लेंट ऑफ द पॅरेंट स्पेसिस. जी काय लाईन असते क्रोमोझोमची ही कॉमन स्पेसिस पासून घेतलेली असते. जी काय कॉमन स्पेसिस असतात त्यांचे ते एक सिंगल क्रोमोझोम घेतला जातो वेगवेगळ्या दोन स्पेसिस पासून. ठीक आहे. एका कॉमन स्पेसिस मध्ये वेगवेगळ्या दोन जे काही स्पेसिस आहेत ठीक आहे त्यांच्यापासून तो एक सिंगल क्रोमोझोम पेअर ही घेतली जाते. जी काही नॉर्मल सोमॅटिक क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट असेल त्या पॅरेंट स्पेसिसचा ठीक आहे त्यामध्ये ती ऍड केली जाते वेगवेगळ्या दोन स्पेसिस मध्ये. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो ट्रिटिकम ड्युरम क्रोमोझोम नंबर किती आहे तर टेट्राप्लॉइड आहे. ठीक आहे. तर अशा वेळी काय केलं जातं एक पर्टिक्युलर जी काय एस्टिओम पासून आणि ऍग्रोपायरॉन असे दोन क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट घेतले जातात. ठीक आहे. मग टेट्राप्लॉइड स्पेसिस आहे ती पुन्हा पेंटाप्लॉइड आणि हेक्साप्लॉइड स्पेसिस पूर्णपणे होऊन जाते. मग अशात त्यात काय होऊन जाणार ड्युरम मध्ये एक घेतले पेअर क्रोमोझोमची 4 पेअर तर ड्युरमच्याच आहेत त्यातली एक पेअर घेतली कोणाची एस्टिओमची आणि एक पेअर घेतली ऍग्रोपायरॉन. ओके. तर अशी जी काही कंडिशन आहे त्याला म्हणतो आपण ऍलाइन ऍडिशन लाईन्स. सो इन पर्टिक्युलर ऍलाइन ऍडिशन लाईन्स these lines carries one chromosome pair from a different species in addition to the normal somatic chromosome complement of the parent species. ठीक आहे. So when only one chromosome from another species is present, it is known as allele addition monosome. सिंगल जर क्रोमोझोम असेल ठीक आहे तर त्याला allele addition monosome. सिंगल असेल तर मोनोसोम. ठीक आहे. allele addition monosome. So allele addition have also been done in particular rice, sugar beet, cotton, brassica.
So the main purpose of the allele addition is to transfer disease resistance from particular wild relative species or related wild species. For example, transfer of particular mosaic resistance from particular Nicotiana glutinosa to particular tabacum species. So in addition, allele addition lines have been developed in case of wheat, oat, tobacco, and several other species. So allele addition lines are of little agriculture importance since the allele chromosome generally carries many undesirable genes. Desirable वर undesirable genes येतात त्यामुळे खूप कमी असा यूज आहे. For example, reduced growth and short, then broad leaves in addition to mosaic resistance. So हे झाले example allele addition lines. The allele substitution lines, the addition मध्ये काय केलं आपण ऍड केलं दोन वेगवेगळे स्पेसिस असतील एका सिंगल स्पेसिस मध्ये त्या वेगवेगळ्या दोन स्पेसिसचे एक सिंगल क्रोमोझोम पेअर ही टाकलेली असेल त्याला म्हणतो ऍलिन ऍडिशन. सबस्टिट्यूशन मध्ये काय तर particular line has one chromosome pair from a different species in place of the chromosome pair of the recipient species. तर जे काय recipient species असते त्यामधून त्याचे जे काय क्रोमोझोम पेअर्स असतात हे पूर्णपणे काढून टाकले जातात आणि जे काय क्रोमोझोम पेअर्स आहेत वेगवेगळ्या स्पेसिसच्या त्यामध्ये त्या ऍड केले जातात. सो वेन अ सिंगल क्रोमोझोम दॅट इज नॉट अ पेअर फ्रॉम डिफरंट स्पेसिस त्याला म्हणतो आपण allele substitution monosome. So allele substitution line have been developed in particular wheat, cotton, tobacco, oats, and other crops. So in case of tobacco mosaic resistant gene N was transferred from particular glutinosa to tabacum line has 23 pairs of Nicotia tabacum. So chromosome and one pair that is chromosome H of Nicotia glutinosa chromosome. ठीक है. एक सिंगल क्रोमोझोम so the allele substitution show more undesirable effect than the allele addition. कारण आपण काढून टाकतोय दुसरं जे काय स्पेसिस आहे त्यांचे तिथे जे काय लाईन्स आहेत ठीक आहे त्यांचे तिथे जे काही क्रोमोझोम्स आहेत हे तिथे टाकत असतो त्यामुळे तिथे अनडिझायरेबल जे काय इफेक्ट आहेत ते खूप जास्त येतात ठीक आहे त्यामुळे ते डायरेक्टली यूज केलं नाही त्याचं क्रॉस केला जातो क्रॉस केला जातो अशा लाईनचा आणि सक्सेसफुल असेल तर मग त्याचं पूर्ण आयसोलेट रिकॉम्बिनंट हे आयडेंटिफाय केलं जातं ते यूज केलं जातं ठीक आहे. Some of the limitations of distant hybridizations are incompatible process, then F1 sterility, then problems in creating new species, then lack of homology between the chromosomes of the parental species, then undesirable linkages, then problems in the transfer of recessive oligogenes and qualitative traits, then lack of flowering in F1, then problems in using improved varieties in distant hybridization and dormancy. So these are the different limitations of distant hybridization. Dormancy असते नंतर जे काय इम्प्रूव्ह व्हरायटीज या डिस्टंट हायब्रिड मध्ये खूप प्रॉब्लेमॅटिक असतात. नंतर फ्लॉरिंग जे आहे या फोन मध्ये ते होत नसते. नंतर जे काय रिसेसिव्ह ऑलिगोजेन्स आहेत आणि क्वांटिटी ट्रेट्स आहेत हे ट्रान्सफर करताना अडचणीत असते. अनडिझायरेबल जे काय लिंकेज आहेत तो प्रॉब्लेम असतो. बाकी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ डिस्टंट हायब्रिडेशन. तुम्हाला ह्या मधून तुम्हाला जे काय टेक्निक्स असतील किंवा लिमिटेशन्स आहेत हे विचारलं जातं आणि अचिव्हमेंट्स. सो सब ऑफ द अचिव्हमेंट्स हायब्रिड्स मध्ये अपलॉन कॉटन दॅट इज MCU2 MCU5 खंडवा 1 then खंडवा 2 then hybrid between a pearl millet and Napier grass which is hybrid Napier which is very popular for its high fodder yield and fodder quality. For Jayant and Yeshwant, these are the grasses which are developed by the crossing in pearl millet and Napier grasses. So this is the interspecific process. ठीक आहे त्यामध्ये हे यशवंत आणि जयवंत हे दोन ग्रासेस तयार झालेले आहेत pearl millet आणि Napier grass मध्ये. Then interspecific hybrids in cotton potato Varalakshmi, Savitri, DCH, NHB 12, then DH7 and DH9. इंटरस्पेसिफिक हायब्रिड्स कॉटन मध्ये खूप जास्त आहेत ठीक आहे. बस्पन मॅग्नेसियम यामध्ये बरेचसे सक्सेसफुल प्रोसेस आहेत.
Then Purple Kranti, which is a variety of bindi, which is a interspecific hybrid. सॉरी इंटरस्पेसिफिक व्हरायटी आहे. ठीक आहे. ओके, ह्यामध्ये काय कोणाला अडचण? डिस्टंट हायब्रिडेशन मध्ये काय कोणाला अडचण? सेशन ओपन करूया. त्यामध्ये काय कोणाला अडचण? डिस्टंट हायब्रिडेशन मध्ये काही अडचण आहे का शिकवल्याबद्दल?